मग एक समाधान वाटतंय की काल आर्मीची तुमच्या म्हणजे ती लहान पोरं असतात बघा, ती इथनं एनसीसी कॅम्प मध्ये आलती. ती बऱ्या आपल्या महाराष्ट्रातलीच होती, लांब नांदेडची होती. नांदेडच्या तर ती आलेली होती. तर त्यासनी माऊली जमदाडे आणि प्रकाश बनकर बघायचा होता. तर ते काल दुपारीच येऊन फोटो, मग समाधान ह्यातच आहे की आज तेवढी तिकडं ती वळी त्यात, मग आलेल्या माणसाचा आदर करावा. जय हिंद जय भारत. हे खासबाग मैदान आहे. आपल्या पाठीमागे आहेत गंगावेस तालमीचे पैलवान, त्याचबरोबर जे वस्ताद आहेत हे वस्ताद आहेत विश्वास हरवले. गेली 2-2.5 वर्ष झालं मी यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, पण मुलाखत काय आमची झाली नाही. बोलणं होतंय पण मुलाखत झाली नाही. आज योगायोग आलाय. तर या वस्तादाची खासियत काय आहे तर 40 वर्षानंतर गंगावेस तालमीला गदा देण्याचं महान कार्य या वस्तादाच्या अंडर मध्ये झालेलं आहे. अनेक नामांकित मल्ल या पैलवानानं घडवलेले आहेत आणि कुस्तीसाठी कष्ट करायचे शब्द यांच्या तोंडातून मी ऐकले. कष्टाशिवाय कुस्ती नाही हे आपल्या समोर आहे. घाम बघू शकता पैलवानांचा काय आहे. तर अशा महान वस्तादाजवळ आलेलो आहे. यांच्याकडून आम्ही जरा थोडा कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे आणि मला नवीन पैलवानांना एक फार मोठं ऊर्जादायी स्पीच बोलणं त्यांच्या तोंडातून तुम्हाला ऐकायला भेटेल. एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. कारण खरंच कुस्तीमधला कष्ट करणारे वस्ताद जे आहेत त्या वस्तादामध्ये अव्वल दर्जामध्ये पैलवान विश्वास हरवले यांचं नाव येतंय. तर वस्ताद नमस्कार. नमस्कार. थोडस तुमचा परिचय सांगा वस्ताद. मी विश्वास शंकर हरुगले, राहणार कोगे, तालुका करवीर. ओके सर. तुम्ही आता वस्ताद म्हणून आपल्या तालमीत गंगावेश मध्ये काम करताय, किती वर्षापासून करताय तुम्ही? मी जवळजवळ 25 वर्षापासून करतोय. कुस्ती खेळण्यापासून सुरुवात वस्ताद. ओके. आता सध्या पैलवान किती आहेत आपल्या तालमीत? 150 आहेत. 150 पैलवान. आता तुमची जी सुरुवात होती ती कधी साली झाली तुमची सुरुवात? थोडं तालमीला एक दुरावस्था आलती. म्हणजे मी कुस्ती करत असताना मी जेव्हा तालमीत आलो 89 ला, तर त्या टायमाला म्हणजे चांगले पैलवान होते. नारायण पाटील होते, मधु इगवे, नामदेव मोळे, राजू लोणारी, असं बरेच मोठं पैलवान गंगावेश मध्ये. बरोबर. ती बॅच गेल्यानंतर थोडी आम्हाला सिनियर बॅच एक होती, ती जरा थोडी म्हणजे तालमीची लईच दुरावस्था झाली. बरोबर. मग त्यानंतर नितीन खुर्द, सचिन खुर्द ही लहान होती, तुमच्यापेक्षा लहान. हा. मग नितीन खुर्दचे वडील हे आमच्या गंगावेस तालमीचेच पैलवान पहिले. मग ते एक दिवशी अण्णा आणि मधु गिवे हे म्हणजे भेटाय पोरासनी आले त्या नितीन खुर्दलाने. तेव्हा मला जरा कळत चांगलं, मी त्यांच्यापेक्षा जाणता होतो. बरोबर. तर मधु गिवे मला म्हटले, विश्वास जरा यांच्यावर लक्ष ठेव, गरीबाची पोर आहेत आणि काय देवजानं मला बी म्हणजे असं काय यात कोण वस्ताद की करायची असं काय कोणी मला सांगितलं नाही. मग त्या दिवशीपासून जरा मी त्यांच्या खाण्यापिण्यावर जरा व्यायाम करा असं सगळ्या सचिन खुर्दला बरोबर चालू झाल्यावर ती जरा बरी झाली. आणि तेवढ्यात असलम आला. असलम आल्यानंतर मग त्याच्यानंतर त्यांचं बघून मग तालमीतली थोडी शिस्त लागत गेली. म्हणजे 3ची 10 झाली, 10ची 20 झाली. बर. आणि जी घाण होती तालमीत ती ही जशी जरा उभारीला येतील तशी ती निघून गेली. मग आपलं त्यांच्याकडनं तालमीची सगळी सेवा बी करून घ्यायची. झाडलोट असल, संडास बाथरूम धुणे असल, सगळी नाही म्हणजे सगळी पोरं आपण स्वतः सुद्धा म्हणजे घेऊन. का तर जेवढं मेहनत खुराक जेवढं आहे तेवढी आपण या मातीची बी सेवा करणं आपलं काहीतरी कर्तव्य आहे. बरोबर. तुम्ही जेव्हा नितीन खुर्द, सचिन खुर्दला जेव्हा तुम्ही त्यांचा सराव वगैरे घ्यायला लागला, बरोबर, आता कारण त्यांना घडवण्यात तुमचं योगदान फार मोठं आहे, बरोबर असतात. त्यावेळी ती
फार टॉपचे पैलवान होते, त्यांचा कशाच पद्धतीने सराव असायचा? काय नाही, आमच्यापाशी तेव्हा काय मॅट नव्हतं. नव्हतं. मग थोडी वर्षे मी मातीतच. मग इथं त्या टायमाला बावड्यात कुस्ती केंद्र चालू होता. उत्तम पाटील तिथं होते. इकडं राम सारंग होते क्रीडा प्रबोधिनीला. तर मी एक थोड्या कालांतरानं एका ठिकाणी न पाठवून देता मी म्हणजे सचिन खुर्द असेल, आमचा कांतीलाल जाधव असेल, संतोष वेताळ असेल, ही अशी इकडं थोडी मॅटवर. बर. मग कधी मी त्यांचं प्रॅक्टिस बघाय, कधी तिकडं जायचो कधी इकडं. का तर ती मोठी कोच होती, आपण जाऊन त्यांच्यापाशी नुसतं बघित बसायचं आपली पोरं काय करतात. मग इथनं गेलं की त्यांचं जेवणाचं म्हणा, खाण्यापिण्याचं, बाबा हे खावा. आणि सगळ्यात मोठं म्हणजे मी बाळदादांच्या, बाळ गायकवाड आणि खेडकरांना यांच्या सहवासात राहिलो. आणि तिन्ही ज्या मला काय जुन्या म्हणजे शाहू महाराजांच्या काळापासून की पहिलं पैलवान खुराक कसे खायचे, पैलवानांचं राहणीमान कसं होतं, बरोबर, हे मला ह्या दोन माणसांनी म्हणजे जेवढं मी माझ्या वडिलांनी म्हणजे आदर म्हणजे माझे गुरु बी वडीलधारी माणसं ही दोन म्हणजे खेडकरांना खेडकरांना आणि बाळदादा मातूर. आणि ही दोन माणसांनी जिनी जाणलं तिने लय काय मोठं भाग्य बरं का. फार मोठी गोष्ट आहे की तुम्ही ह्या गोष्टी बोलताय असतात, कारण जुन्या माणसाची किंमत केलीच पाहिजेत. कारण तुम्ही एकदा मला बोलता जाता एक शब्द बोलला होता, कष्टाशिवाय पैलवानकी नाही किंवा कष्टाशिवाय यश नाही. तुम्ही म्हणला ज्यावेळी तुम्ही जे 89 ला इथं आला, बरोबर, 89 पासून सुरुवात केली, त्यावेळी तुमचे बरोबर जोडीदार कोण कोण होते त्यावेळी असे मोठे पैलवान आपल्या बरोबर? म्हणजे हेच मी आलतो तेव्हा म्हणजे मोठे पैलवान आमच्या ती नामदेव मोळे असतील, आमचे आता करमाळे जे आमदार आहेत नारायण पाटील, हे राजू लोणारी नाशिकचे. बर बर बर. म्हणजे अशी बरीच पैलवान एकदम महाराष्ट्राची सोपान कारखिले ही महाराष्ट्र लेवलची. बाबू दांडगे होते बरोबर, हे पैलवान. दत्ता कोरे. मग ह्यांच्याबरोबर कधी तुम्हाला खेळण्याचा योग याचा? नाही, लहान. आणि सतीश मांड्या तेव्हा म्हणजे लय टॉपचं पैलवान होतं, इंदोरची. मग आम्ही एकदम लहान होतो. मग ही कवा तरी म्हणजे आमचं किती एक 25-30 किलो वजन असेल तेव्हा. बर बर बर. मग ही कवा तरी लढती झाल्या की आमची सुद्धा मान ओढणे, आम्हाला सुद्धा म्हणजे हे असा डाव करायचा ब अशी मेहनत मारायची. मग ते आमचे रायचंद गावडे म्हणून एक होते फलटणचे, गुणवरे म्हणून गाव आहे. मग सुनील कात्तिवले, रायचंद गावडे आणि नामदेव मोळे ह्यांच्यापाशी मी पहिल्यांदा आलो, बरोबर, तालमीत. म्हणजे मी त्यांच्यात पार्टनरच म्हणणार, लहान होतो. मग नामदेव मोळेंचं लग्न झाल्यावर नामदेव मोळे गेल्यावर नारायणाबानी मला आपल्यापाशी ठेवलं. आणि माझ्या घरची काय परिस्थिती एवढी चांगली नव्हती. मला बरीच वर्ष म्हणजे कधीच नारायणाबानी म्हणजे असं विचारलं बी नाही की तुझं हे पैसे आलं का नाही, हे कधी मागायचं नाहीत. का तर आमच्या वडिलांनी ते दाजी म्हणायचे, नारायण पाटील दाजी म्हणायचे. म्हणजे आमचे मामा एक तालमीत होते आणि आमचे वडील कधी कुस्ती खेळले नाहीत, मात्र वडिलांनी कुस्तीचा, त्यात नामदेवमुळे आमच्या वडिलांचे मावस भाऊ. तर वडिलांनी इतका. आणि आमचे वारलेत ते मामा, आमचे 2 नंबरचे मामा, तर त्यासनी कुस्तीचा फार ना, ती खेळले नाहीत मात्र लय नाच. मग त्यामुळे तालमीत सगळी आमच्या वडिलांनी म्हणजे त्या टायमाची मोठी जेवढी होती तेवढी तानाजी खरात असतील, रायचंद दाजी म्हणून म्हणजे आदरानं बोलवायचे. बरोबर. मी नितीन खुर्ची वाजता मुलाखत घेतली, बरोबर. त्यावेळी मला नितीन खुर्ची सुद्धा म्हणले की मला दादा लय वेळा सांगत होता की थोडस तो ह्याच्यात गेला, व्यसनात गेला, पण तुम्ही लय वेळा त्याला सांगितलं तर सुद्धा त्याने ऐकलं नाही. हे स्वतः त्यांनी मान्य केलं वस्तात. नाही, आता कसं आहे की वेळ निघून गेल्यावर आता ही सुद्धा पोरं आहेत. जेवढं माझं काम आहे म्हणजे आज कसं आहे
असलम काजी, नितीन खूर ही गेलीत आमची, म्हणजे मोठी संतोष वेताळ असतील, हं. कांतीलाल जाधव असेल, म्हणजे बरीचशीच पैलवान, हं. सचिन दस ही अशी जेव्हा होतीत, जेवढी मेहनत करीत खुराक बाबा ह्यो खावा, मेहनत अशी करा, ईर्षेनं कुस्ती, तालमीसाठी आपल्या तालमीचा लढा, तर बाकीच्याही गोष्टी की जीवनात सुद्धा आपल्याला चांगलं राहिलं पाहिजे. बरोबर सांगायचं जरी काम आता ती आपल्या ह्याच्यात आहेत. बरोबर. मग आज जर आमच्या असलम काजी, संतोष वेताळचं जर बघितलं तर आज ती भरपूर समाजात बी किंमत आहे त्यांना, किंमत आहे. बरोबर आज तुम्ही सुद्धा त्याच्या पलीकडे झाला असता. बरोबर. मग तो काय असतंय की पैसा साहेब लय वाईट. म्हणजे त्या आलेल्या लक्ष्मीची फार मोठे व्यवस्थित जर नाहीतर मग माझी लायकीच आहे 10 रुपयाची आणि मला जर 1000 रुपये मिळालं की ते मला कळत नाही की मी काय करू. मग ते गाडी घोडं हे ते तू आधी तुम्ही म्हणजे आमच्या खरोखर संतोष वेताळ, असलम काजीची परिस्थिती सुद्धा अतिशय बिकट बर का. बर बर बर. संतोष वेताळचे वडील एसटी कंडक्टर होते. काय सांगताय? हा, एसटी कंडक्टर होते. बर. आणि ज्यावेळी तो तुमच्याकडे आला असेल त्यावेळी तुमच्याकडे परिस्थिती अशी होती, लय गरीब परिस्थिती. कांतीलाल जाधवजी तशी, आमच्या असलम काजीची तशी. मग तू आज जर त्यांच्याकडे बघितलं, नाहीतर तुमच्यासारख्याने कुणी नाव काढलं, अहो ते असलम भेटला तर आणि आमची चांगली तिथं सोय केली की समाधान वाटतंय. बरोबर. का तर बाबा माझ्या पोरांनी का नाही कोण माझी माणसं गेलती आणि त्यांचं समाजात एक चांगलं नाव म्हणजे निघतंय. बरोबर की असतात. बरोबर. समाधान एवढंच त्यांच्याकडे. आता काय ती त्यांच्या घरी संसारात आपण आपल्या ह्याच्यात. पण नितीन खुरला घडवत असताना मला एक अशी गोष्ट बाहेरनं समजली की तुम्ही स्वतःला एक सजा करून घेतली होती. नाही काय झालं की मी म्हणजे माझ्या मुलावर सुद्धा एवढं मी प्रेम करू शकत नाही. म्हणजे मी एवढं मग असलम असल, मी असलमवर सुद्धा. आणि त्या काळात थोडं म्हणजे असं बी झालंय की मला त्रास बी लय झालाय की मी सगळ्यांनी सांगितलं मग तू नितीनवर माझं एक लय वेगळं लक्ष होतं. आणि नितीन जेव्हा जरा शानपणा आला त्याला आणि मला सोडून गेला, मग त्या सोडून जाणाऱ्याला काय होतं की तो थोडं माझं ऐकना. बरोबर. मग ऐकना म्हणल्यावर गरीबाचं पोरग चांगलं झालंय आणि बाद होऊ नये, थोडी संगत बी त्याला चांगली लागली नाही, तर मी एका कोचला भेटलो आणि मी सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे त्याला घ्या. तर ते म्हणले की तू विश्वास माझ्या मनातलं बोललास. मग तिने त्याला आपल्यापाशी घेतला, तर तो इथंच राहायला होता. मग मला झोप लागायची नाही. मग मी इथलं संध्याकाळी आवरलं, मी सकाळी आलो की संध्याकाळीच गावाकडे जायचो. मग मला एक महिना 1.5 महिना का नाही म्हणजे झोपच लागना. बर बर. मग ते आईला आमच्या जरा का नाही वाटायला की ह्याला काय म्हणजे असं बाहेरलं काय लागलंय, काय झालंय. मग ती रोज काहीतरी ते उतारा बितारा असं हे टाकायची. तर तिला म्हणायचं जरा ग बस, मला काय झालेलं नाही. आणि मी ते रोज सायकल घ्यायची, तो खोलीवर कुठं आहे तिथं कुठनं लांब न नुसता मला दिसला तरी म्हणजे एक समाधान वाटावं. कोण? नितीन खुर्द. हा. मग ते दिसला तर दिसायचा, नाही तर नाही. मग मी एक दिवशी त्या कोच पाशी आलो. अहो म्हणलो माझ्यापाशी काय करत नाही म्हणून मी तुमच्यापाशी. तर त्या कोचने मला आता शिव्या दिल्या. तो अजून म्हणले सुपात आहेस, मी जात्यात आहे. बर. आणि तू आपलं स्वार्थ बघ, त्यांचं बघू नकोस. तर मी त्यासनी हात जोडलं आणि हे मला जमायचं नाही. आणि मी परत संध्याकाळी गेलो, कांतीला जाधव या खोलीवर गेलो. त्या खोलीवली पोरं सगळी बाहेर काढलीत आणि एक आप्पा म्हणून पोरग होतं लहान, त्याच्याकडनं ती माझी मला ती एक जे काय करून घ्यायचं होतं
ती सजा अशी होती वस्ताद की तुम्ही स्वतः नाही नाही या वस्तादून स्वतः आपण चुकीचं म्हणजे घडविलीत, म्हणजे त्या मुलगाला मार्गदर्शन देऊन सुद्धा माणसं सोडून गेलीत म्हणून स्वतः 2 सळ्या घेऊन भाजून घेतलेला माणूस आहे, पाठीवर डाग आहे. मला हे सांगायचं आहे की इथं आम्ही कोणाला मोठं करायला आलेलं नाही किंवा काय नाही, त्या कुस्तीचा टॅग आहे. ज्यावेळी एखाद्या परिणाम घडवतो माणूस, ज्यावेळी परिणाम सोडून जातो त्यावेळी काय त्रास होतो, माझ्या पोराचा मी प्रेम केलेलं नाही असं म्हणले. आणि ही गोष्ट मला ज्यावेळी समजली त्यावेळी मला फार वाईट वाटलं. मग असं आता सुद्धा घडतंय. आता सुद्धा पैलवान अशी करतात, म्हणतात आणि निघून जातात. नाही 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 हे बघा, मला तो काय कधीच फरक पडला नाही. माझ्यापासून गेलीत बी आणि गेल्यावर तिने बाईच बघितलं परत माझ्यापाशी फार असं काय नाही. मात्र एवढं तरी आहे की माझ्यापासून पैलवान नाही झाला तरी माणूस म्हणून तरी हा. मग त्यातलं काय आता माफ का नाही, माझ्याबद्दल बी कोण मी कोणाच्या का नाही रुपयात मिंदा नाही. मग हे अशा कमेंट बिमेंट मग ती मी कधी बघत बी नाही. मग तो मुलगी मला सांगते, काका बघा ती तुमच्याविषयी अशी कमेंट टाकली, मला टाकू दे रे, बघ जगा तोंडाला हात लावता येत नाही जगात ते काय नाही. पण हा तुझ्या काकानं तुझ्या कानाव काय आलंय का की तुझ्या बानं असं वाईट काय केलं, बरोबर की नाही. त्यामुळे हा मग कालचाच विषय आहे. मी काल दुपारी उठल्यानंतर म्हणजे आमच्या मिसेसला, ती मी झोपलेलो होतो, मी ऐकत सगळं, तर ते आमच्या मिसेसला सांगितले की बघ कुणी जरी काकांच्या विषयी असली पोस्ट म्हणजे कमेंट केली. मग ते उठल्यानंतर मी त्यांनी म्हणजे म्हणलं बघा तुमचं दोघींचं चाललं तर काय, तर मला म्हणले तुम्ही ऐकलं सवय. अरे म्हणलं ते तसलं बघायचं बी नाही आणि बघितलं तरी सोडून द्यायचा, त्याच्याशी काय आपला बर तो कोण कमेंट टाकतोय काय टाकतोय त्याच्याशी मला देणं घेणं नाही. आपलं काम प्रामाणिक करायचं, आपलं काम आहे ते आपण करायचं. बरं त्यानं कमेंट टाकले म्हणून मी आज सकाळी नसतो आलो तर माझ्या पोरानी का नाही, आणि हे आपल्याला बघितल्याशिवाय समाधान बी वाटत नाही. बरोबर आहे. ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. सकाळी 4:30ला 4ला उठायचं आणि ह्या पोरांचा सराव घ्यायचा, कुठलाही स्वार्थ न बघता. प्रत्येक माणूस हा चुकतो, म्हणजे प्रभू राम सुद्धा चुकले, प्रभू कृष्ण चुकलेले आहेत, त्यामुळे माणूस हा चुकतो. पण सगळ्यात महत्वाचं की आपल्या कामाप्रती यांचं प्रेम. मी दादांना ह्यासाठी मानतोय की यांनी 40 वर्षानंतर गंगावीर तालमीला गदा आणून देण्याचं महान कार्य केलं. दादा, ज्यावेळी महाराष्ट्र केसरीची ज्यावेळी गदा सिकंदरने जिंकली त्यावेळेस तुमचं कसं हे होतं, त्याला सिकंदरचा कसा सराव घेतला तुम्ही? सिकंदर सुद्धा अशा पद्धतीने आलता का? असं आहे की तिची बी गरीब परिस्थिती, मग आम्हाला म्हणजे आम्ही अगदी गदेच्या, मग त्यात काय आमच्या थोड्याफार चुक्या झाल्या, म्हणजे जसं जवळ येईल तसा जास्त त्रास आम्हाला. कडेगावलाच वाटत की कडेगावची गदा आमच्यातच येणार, बरोबर. म्हणजे अगदी त्या पद्धतीनं नितीन खुर्द होता त्या स्पर्धेत, सचिन खुर्द होता, महाराष्ट्र लेवलचा होता नितीन खुर्द. हा मग महाराष्ट्र केसरला असलमची तिची कुस्ती कडेगावला झाली. आणि एका तालमीत दोघं, हा एकाच तालमीत दोघं. मग ते तेव्हा असलम जरा म्हणजे चांगला होता, तिथं चंद्रहार पाटील म्हणजे महाराष्ट्र केसरी झाला. सैयद चाऊसनं असलमला हरवलं. तर कुस्ती सकाळी नितीन खुर्दजीने असलमची कुस्ती लय झाली आणि लगेचच कुस्ती सैयद चाऊस संगत. मग ते थोडं मी तेव्हा म्हणलो होतो नितीनला की तो असलमला कुस्ती दे. मी पहाटे 2 वाजता गावातनं उठून मी कडेगावात गेलतो. मी परत 6 वाजता तरी गाडीला बसलो तिथनं एसटीला आणि परत मी तालमीत आलो. त्यांनी काय ऐकलं नाही भावाभावानी. आता ती जर कुस्ती असलमची टप फिट नव्हती आणि असलमला पुढली कुस्ती ती चाऊस संघ, मग आम्हाला तेवढी गॅरंटी होती. आणि आम्हाला त्याच्यापेक्षा पलीकडे काय की चंद्रहार पाटलाची आणि असलमची बऱ्याच वेळा कुस्ती झाली आणि बऱ्याच वेळा स्पर्धेत असू दे मैदानला असू दे असलमनं म्हणजे चंद्रहार पाटलासनी हरवलं. तर त्यामुळं असलमला त्यांचं बर्डन काय नव्हतं.
आणि मग तिथं काय सय्यद चाऊस सुद्धा हरला आमच्या संदीप कंड. आणि मग संदीप चिनी चंद्रलाल पाटलांची फायनलला कुस्ती आली. बरोबर. ते झालं. परत माऊली सेमीफायनलला आलता. अगदी 4-2 सेकंदासाठी माऊलीची, तेव्हा माऊली जर वर येता तर माऊली सदगीरला हरविता हे आम्हाला सुद्धा, म्हणजे तेव्हा माऊली एवढा फिट होता. ते झालं. प्रकाशची आणि सिकंदरची कुस्ती आली. प्रकाश बनकर सिकंदर शेख सातारा. मग त्या टायमाला सिकंदर म्हणजे आता प्रकाश इथं आहे, मग तो सिकंदर पकापेक्षा फिट होता. मग तो त्या दिवशीचा दिवस पकाचा होता का देव जाणं, मग पकानं सिकंदरला हरवलं. मग तो सिकंदर जर वर आला असता तर म्हणजे माझा मला आत्मविश्वास आहे की पृथ्वीराज पाटलाला म्हणजे जरासा भारी पडला होता. आणि मॅटवर पकापेक्षा ते जरा म्हणजे चांगला चालला. मग तिथं बी आम्हाला कलाटणी मिळाली. परत सिकंदर पुण्याला महेंदर संघ, तिथं त्या कुस्ती महेंदरनं हरवलं सिकंदरला. असंही होत गेलं. आणि परत अजून म्हणजे पकाची सिकंदरचीच कुस्ती आली परत महाराष्ट्राची वेळी आली आधीची. आणि त्या टायमाला मग सिकंदर महाराष्ट्र केसरी झाला. मग ज्यावेळी 40 वर्षांनी गदा मिळाली असतात त्यावेळी तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं? मी स्वतः म्हणजे जेव्हा नितीन खुर्द, सचिन खुर्द ही 74, 68, 82 ला खेळत येत, तेव्हा मी बी महाराष्ट्र केसरीला म्हणजे काटोलला खेळलोय. तर ही आता मग मी परत अधिवेशन बघाय कधी म्हणजे असलम जेव्हापासून खेळायला लागला तेव्हापासून मी जाईना. मला ते जरा असं हे व्हायचं. मग मी तालमीतच बसून, मग तेव्हा पहिला काय असं मोबाईल नव्हतं, म्हणजे कुस्त्या बिस्त्या मोबाईलवर काय येत नव्हत्या. बरोबर. मग फोनची वाट बघित बसायचं की संध्याकाळी फोन कुणाच्या कुस्त्या. आणि त्या टायमाला मला एक म्हणजे सवय होती, मी सकाळ संध्याकाळ मी तालीम संघात येऊन बसायचं दादांच्या पाशी. का तर तिकडं दादाच्या पाशी फोन येणार सकाळ दुपार संध्याकाळ तालीम संघाच्या फोनवर. मग फोन आला की दादा बोललेत की मी म्हणाय दादा मी बी बोलणार आहे. मग ते आमच्या जे कोल्हापूरच्या टीमचे कोच होते त्यासनी विचारणार मी आमच्या पोरांचं काय काय कशा कशा कुस्त्या झाल्या काय हे. बरं. मग त्यावेळी मग सिकंदरच्या वेळी तुम्ही तिथे मग ते मी तालमीत होतो आणि माझ्या हाताला लागलं तर जरा हात माझा सुजला होता, मला गाडी चालवायची नव्हती. आणि ते मित्र एक आला, त्याचं एक काम होतं, तो म्हणला जरा असाच. तर मी म्हणलं मला गाडी, तर म्हणला मी गाडी चालवतो तुम्ही बसा. तालमीतनं नुसता मी बाहेर पडायच्या टायमाला खोलीत पोरांचा म्हणजे जरा दंगा झाला. मग मी म्हणलं सेमीफायनलची कुस्ती झाली असेल, का तर मी कुठलीच कुस्ती बघितली नव्हती त्या अधिवेशनची. बरोबर. आणि त्याच्यानंतर मी अर्बन बँकेपाशी आलो आणि मला फोन आला पहिला की असं असं म्हणजे महाराष्ट्र केसरी झाला म्हणून. मग आपलं तिथंच उतरलो. त्या मित्राला म्हणलो थांबीव गाडी. मी तालमीकडे गेलो नाही. पोरं तेव्हा सांगा करा. मी तालमीकडे नमस्कार केला. त्या मित्राचं एक काम होतं ते भेटलो लगेच. त्याला म्हणलो बाबा भेटून, आणि लगेच परत तालमीत आलो. तालमीत येऊन बसलो. तुम्ही सचिन खुर्द, नितीन खुर्द तुमच्या बरोबर होते किंवा पैलवान होते, तर खुराक कशा पद्धतीने खायचे? असलम काजी म्हणा आमचा, किंवा वेताळ म्हणा संतोष वेताळ, ही खुराक कशी खायची सर? खुराक काय असतं? संतोष आबाचा म्हणजे परिस्थिती बरं का, मी आणि संतोष आबा तालमीत म्हणजे तो राहीत नव्हता माझ्यापाशी. तो सांगलीवरनं आलता, शाहूपुरी तालमीत बी होता. ते सुजित आणि रणजित पाटील म्हणून आमची साखराळीची 2 जण भाऊ भाऊ होते, येडे मच्छिंदरची. मग ही पार्टनर आणि थोडं तिने
एक दिवस बघितलं मी असलमला, सचिन खुर्द, नितीन खुर्दला मारती आलं. तर ते संतोष आबा आणि ती त्यांचं म्हणजे बोलणं झालं पार्टनर मध्ये. आला हे आपलं काय नाही, हे असल्याच मार एवढा आहे म्हणलं, आमचं कसं. तर त्यातनं राहिला. मग ते अजून बी म्हणतोय की मी इथं राहिलो म्हणून माणूस झालो, नाहीतर मी बाहेर राहिलो असतो तर मी माणूस झालो नसतो. बरोबर. की अस्लम काय खुराक खायचा? खुराकाचं जर म्हणलं असा, अस्लमला आमच्याकडे नाही एक ग्लास दूध जाईत नव्हतं. मग त्याला मी थोडं जरा गोड बोलून, जरा म्हणजे काय गोष्टी ज्या मला खेडकरांनी आणि दादानी ज्या शिकवल्या त्या, की म्हणजे युवराज त्याला कसा खुराक घाली ते दादा. मग मला एक ती सवय होती खेडकरांनासनी. मग खेडकरांना म्हणायचे बाबू बिरे तालमीत आमच्या कधीतरी आलेत की त्यासनी एक चहाचा कप आणि एक बिडीचा बंडल, म्हणजे 5 पैशाला का काय बिडीचा बंडल आणि नया पैशाला चहाचा कप दिला की ते जुन्या गोष्टी सांगायच्यात. बर. गणपा असं गणपा तसं. मग ते मला ते बी सांगायचे. मग बिराजदार मामा इकडे कोल्हापूरला कधी बी आले तरी मला म्हणजे महालक्ष्मीला तिने म्हणजे खुराक कसा खावावा काय खावावा त्या ह्याच्यावरून मी अस्लमला शेवट 2 लिटर दूध म्हणजे द्यायला लागलो. सकाळी 1 लिटर, संध्याकाळी 1 लिटर. तसं नितीन खुर्द आणि सचिन खुर्द या भावाभावात 8 लिटर दूध घेतो दिवसाला 8 लिटर. दोघं जण 4-4 लिटर दूध. आणि त्यांच्यासारखा खुराक खाणारा मी त्यासनी अगदी एवढं पुढे ठेवील त्यातलं जरा सुद्धा मात्र. आणि मला ती एक सवय आहे की नास एवढं करायचं नाही. तर ती दोघं भाऊ म्हणजे 2 मुंड्या 8 पाय. आणि त्यांचा एक पार्टनर होता बड्या म्हणून, बारका होता. ते बिचार जरासं भाजी घ्यायचं आणि ते बाजूलाच स्वतः मी यांच्यावशी. आणि ती 2 मुंड्या 8 पाय एका टायमाला सपवायची. आठवड्यातनं का रोज? आठवड्यातनं कधी मटण असेल, कधी कोंबडा असेल. चिकन काय मी घालत नव्हतो यासनी. अस्लमला कोंबडा आणायचा, अख्खा कोंबडा. त्याला त्याच्यापाशी एक लहान पार्टनर होती, 2 जण नाता गेंड, सुहास गोराडे ही अशी होती अस्लमपाशी. मग ती त्यांची भाजी ती थोडी करायची आणि अस्लमचा वेगळा एक कोंबडा शिजवून तो अस्लमला घालायचा. व्यसनात वाढले ह्याच्याबद्दल तुमचं मत काय दादा? नाही, आता तुम्ही आता स्वतःला सजा करून घेतलीच. कसं आहे की आमचा परवा एक म्हणजे असा विषय झाला. आम्ही कृष्णा पाटील आम्ही बसलो. आता हे आमच्या तालमीचं काम चालू आहे. आम्हाला युनिव्हर्सिटीचा बनसोडे सर म्हणून आहे, तिने मॅटचा हॉल तिथला. मग तर हे डोपिंग मुळे लय हे झालं. ए बूट घाला आणि वर चला तुम्ही. तर ते कसं वाटतंय की त्यानं हे घेतलं आणि तो जरा माझ्या खायचा होता आणि तो वर गेला. मग तो ते तसलं शेवट पाजूट टिकत नाही. आणि ते ज बघून मी बी करायला लागलो. कवा तरी झटका बसला. आज महाराष्ट्रातली बरीचशीच पोरं जी खरोखर लय चांगली होती, अक्षरशः त्यांचं आई वडील म्हणजे रडत्यात की सोन्यासारख्या पोरग्याचं मात्र झालं. म्हणजे आज कसं आहे की त्या आधी आई वडिलाला सुद्धा त्या काही गोष्टी बऱ्या वाटत्यात. मग ते एखादा वस्ताद कोच सांगायला गेलं की ते पटत नाही. त्याला जबाबदार आई वडील सुद्धा आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही कोचवर नाही. आता इथं मी मेहनत करून घेणार. आता हिने जाऊन चांगला खुराक खाला त्यांच्या चांगला अंगाला, त्यांनी जाऊन इंजेक्शन घेतली. आता मी एवढ्या सगळ्या पोरांच्यात मी काय बघित बसलोय का? नाही. मग ते फक्त सगळी समोर असल्या सांगणे कर्तव्य आपलं की बाबा हे असलं काय तुम्ही करू नको. मी नितीनला सुद्धा भरपूर वेळा मारलं बरोबर. तुम्ही त्याला माणूस करण्याचा प्रयत्न केला, पण ह्याचा पश्चाताप तुम्हाला त्यावेळी झाला ना दादा? कसं होतं की मी त्याला नुसता मारित नव्हतो. जरी मी अस्लम संघ आणि या नितीन सचिन यांच्या संघ म्हणजे कांतीलाल असेल
की मी जर त्यांच्या संकट एक दिवस नाही बोललो हा. तर ती मी ज्या गोष्टीसाठी त्यांच्यावर मी नाराज व्हायचो म्हणजे ती ही मी मुचकी नावं घेतली मग तू लय बघ ज्यानं आज मेहनत केली नाही तर ज्यानं खुराक खायला जरा टांगळा मंगळ केली जर एक दिवस नाही बोललो तर दुसऱ्या दिवशी तो डबल मेहनत करणार डबल खुराक खाणार आणि ते बी माझ्या पुढ्यात म्हणजे ते असला शिवी नाही मारणं नाही फक्त ते असं बोलणे नाही की त्याला एवढं वाईट वाटायचं की यायला विश्वासदा माझ्या संग का नाही बोलायचं बंद झालं. मग हे सुद्धा मला बाळदादांनी शिकवली आलं की एका दिवशी जर युवराज तात्यानी मेहनत नाही केली तर दादा स्वतः थंडाई मारून ठेवायचे जेवण दादा स्वतः करायचे तर काय नाही दादा जेवाय त्याच्या संग बसायचे नाही तात्यांच्या संग मग आपलं दादा एकटंच निवांत मग ते अगदी म्हणजे दादांचं मी बघितलं युवराज तात्यावर प्रेम काय होतं की मग यायचं आणि युवराज तात्या 17 वर्षे 16 वर्षाचे महाराष्ट्र केसरी म्हणजे लई त्यांचं वय नाही मग ते अगदी वडिलांनी कसं की असू दे जेव्हा की तुम्ही चुकलं माझं मी म्हणलोय न करतो नाही आता परत करीत तसं की एवढं की ते अजून सुद्धा मला शब्द जर आठवलं की त्या माणसाचा लय त्याग आहे मग तो त्या माणसाला आमच्या कोल्हापूरनं बळीकलं नाही त्यांच्यात चांगल्या गोष्टी आज साहेब का नाही त्यांचे जावई आहेत बाळदादांचे बरोबर मग तो दोघांचं कधीच पटलं नाही अतुर कधीही कधी पटलं नाही का तर ह्यांचा स्वभाव आणि त्यांचा बी स्वभाव कडक अतुर जे काय आहे खरंच असणार त्या दोघांचं आणि दोघं एका जागायलाच बसून काय असेल ते घरचं असू दे कशाचं बी असू दे दोघं एका जाग्याला मी स्वतः बघितलं इथे बरोबर आहे दादा आणि अशी माणसं का नाही चालत नाही जो समाजाला आमच्यासारखी नाही नाही चालत नाही खरं आहे कारण का जरा ही पाहिजे लागतात कडक माणसं चालत नाहीत कधी नाही हो मग तो मी काय म्हणतो माहिती आहे का पैसा आज आहे उद्या नाही बरोबर माणसानं समाजात गेलं आज मला बी एक समाधान वाटतंय की काल आर्मीची तुमच्या म्हणजे ती लहान पोरं असतात बघा ती इथं NCC कॅम्प बंद आलती ती बरं आपल्या महाराष्ट्रातलीच होती लांब नांदेडची होती तर ती आलेली होती तर त्यासनी माऊली जमदाडे आणि प्रकाश बनकर बघायचा होता तर ते काल दुपारीच येऊन फोटो मग समाधान ह्यातच आहे की आज तेवढी तिकडं ती वळी त्यात मग आलेल्या माणसाचा आदर करावा आज ही पोरं या मुली हे मुलं आल्यात का तर ह्यांच्या तालमीनं आम्हाला 2 महिने पोचलं हिने बरोबर आहे की बरोबर आज आमचे मित्र आहेत नाशिकचे आहेत आता हे आखाडा चालू झालाय म्हणून आम्ही इकडं आलोय नाही बरोबर आहे तुम्ही दादा एवढे आता पैलवान घडवलेत तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये आतापर्यंत आवडलेला पैलवान एखादा असं तुमच्या स्मरणात आहे की ज्याला तुम्ही अजून सुद्धा गर्व तुम्हाला वाटतोय असं कोण हो तुमच्या लाईफ मध्ये माझ्या जर लाईफ मध्ये म्हणला असा तर एक सचिन दस आणि एक नितीन खुर्द की माझ्या जवळ नितीन खुर्द होता तेव्हा कधी त्यानं मला कधीच माझ्या जवळ होता तो बरोबर की मला तरी आठवत नाही की त्याला मी दवाखान्यात घेऊन गेलोय आणि आज जरा तब्येत बरी नाही त्यानं सुद्धा कधी मला सांगितलंय की माझं आज अंग दुखतंय नाहीतर माझं डोकं दुखतंय मला जुलाब लागल्यात कधी नाही. आणि आमचा सचिन दस एक असा होता की त्याच्या मनात आलं तर इतकी मेहनत करणार आणि जर मनात नसलं तर मी बी त्याला जास्त का नाही त्या दिवशी मनात नसायचं त्याला एक दुसरं कुठलं तरी सांगायचं आणि ती मेहनत तिची त्यातनं भरून काढायची. मग तू त्याला सुद्धा काहीतरी असं थोडस हे वाटलं आणि तो सुद्धा अशातच का नाही वाया गेला. ही 2 तुमच्या आवडीची पैलवान होते. नाही त्यांच्या अंगात कुस्तीच वेगळी होती आणि नितीनपेक्षा सचिनच्या म्हणजे आमच्या दत्तच्या अंगात कुस्ती लय म्हणजे भयंकर कुस्ती होती. मोठा पैलवान झाला असता लय मोठा पैलवान झाला असता का तर त्याचं शरीर जे होतं ते इतकं लवचिक होतं. तुम्ही म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही त्या सचिनवर आमच्या 10 वर एवढी प्रेम करणारी
त्याचं शरीर आणि मग ते बरीच जण सांगतात की पैलवान खाली धरून आणलं तरी मुळी बांधणार, समोरनं पट काढणार, समोरच्याला पट काढू देणार नाही. त्याला कोणी धरून आणलं तर मिनिट एक खाली बसणार नाही, लगेच निघणार. म्हणजे सगळ्या बाजून तिची कुस्ती होती. बरोबर. म्हणजे एकच डाव फिक्स फक्त होता. त्याला मॅट वरच ज्ञान नव्हतं आणि जर तो बी राहिला असता माझ्यापाशी तर त्याला सुद्धा कुठेतरी इकडं तिकडं पाठवून मॅटवर बी तो लय चांगला पैलवान झाला असता तो. बरोबर आहे. आता सिकंदर शेख तुमच्या जवळ आता एवढा मोठा पैलवान झाला, तुमचं मत काय हो? सिकंदर शेख एक चांगला हिंद केसरी म्हणजे झाला. कालच एक काळायमाम तालमीचे म्हणजे जुने माणसं आहेत, चाचा एक आहेत तिथले, ते आपल्या नातवाला घेऊन आलते काल. त्यांचा नातू काहीतरी डॉक्टर की करायला आहे, मग त्याला दाखवायसाठी 11वीला आहे. मग तो त्याच्या वडिलांची नी आईची इच्छा आहे की त्याला MBBS करायचा. मग तो ते आजोबासनी वाटतंय की ह्यो काय त्या कॅटेगरीत नाही बसणार असं. म्हणजे एवढं तिचं हे नाही. तर त्यांचं काय म्हणणं, बा तू इथं येऊन यांच्या जरा जोर बैठक ही माती अंगाला जरा लाव. तर त्या माणसानं सांगितलं की आपलं महाराष्ट्राचं पैलवान की इथंच ठीक आहे, पंजाबला हे गेलं, पंजाब हरियाणा दिल्ली हे, मग हे जे आधी बी इथल्या पैलवानांनी काही पाठवून द्यायत नव्हतं का. बरोबर. आज तिने एक मला किस्सा सांगितला, त्या खासबागत सतपाल पैलवानला जर पहिल्यांदा धरून आणणारा असला, म्हणजे सतपालची कंबर धरणारा पहिल्यांदा, तर तो बाळू पाटील आमचा मठातला. हा, काय सांगताय? रुस्तुमीला कुस्ती आलती, म्हणजे मला बी हे खेडकरांना सांगितलेलं. आणि त्या स्पर्धेसारखी तुम्ही मला काय, मी आमचा जन्म बी नव्हता तेव्हा, मग तो तेवढी मोठी स्पर्धा अख्ख्या हिंदुस्थानात कधी झालेली नाही. एवढी मोठी रुस्तुम हिंदीची स्पर्धा इथं भरली तिने, सतपाल पैलवान तेव्हा झालत. तर ती बाळू पाटलाची तिने काल आठवण केली की तेव्हा गुरु हनुमान म्हणले ते वाटतं सातारकर वस्ताद असणे, आणि ते एक साई म्हणून होते, ते दादांचे बी लय मित्र, म्हणजे फकीर होते. मग तो त्यांनी लय पैलवानकीचा शौक युवराजचा त्यांच्यावर लय जीव होता. तर ते चाच्यानी मला काल सांगितलं की गुरु हनुमान म्हणलेत इस बच्चे को हमारे पास भेज दो. बाळू पाटलाला. हा, तेव्हा सातारकर वस्ताद म्हणलेत माझ्या बाळ्याला मी कुठं नाही रे बाबा म्हणली, त्याला असं पदर पसरून आम्ही खुराक गाठले खायला, का तर त्यांची बी गरीब परिस्थिती होती, इकडे तिकडे फिरून हे केलं. मग त्यामुळे ते सोडलं नाही. हा, मग ह्या गोष्टी ह्या पोरांनी सुद्धा घ्यायला पाहिजेत. हो, 100% घ्यायला पाहिजे. नवीन पिढीतली जी पैलवान आहेत दादा, या पैलवाना तुम्ही काय सांगशील, या पोरांना काय सांगशील, आणि कशा पद्धतीने आपलं खुराक खावावा, निर्व्यसनी राहावं, आणि आपलं मोठ्या लेवलला कसं जाता यावं यांना? खुराक तुम्हाला सांगतो लय काय असा, फक्त तुमचं टाइम टेबल, मग तुमचं तूप, बदाम, थंडाई, म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत. मांसाहार जरी असतोय तर टायमाला आणि चांगलं खाणं लय गरजेचं आहे बघा. तेवढं केलं की बस. आणि निर्व्यसनी बद्दल शेवटी काय सांगशील? निर्व्यसनीचं तर काय हे आहेच की हिनी डोपिंग मध्ये अजिबात जायला पाहिजे, आणि संगत चांगली जी केली तर चांगला आहे बघा. बरोबर आहे. आज आदरणीय पैलवान विश्वास हरवले वस्ताद सकाळी पहाटे 5ला उठून खासबाग मैदानात पोरांचा सराव घ्यायला आलेले आहेत. मी सुद्धा आलो, मला थंड वाजायला लागली, पण ऍक्च्युली ह्या माणसाचं कार्य काय आहे बघा. मी एकदा आलोय आज, आणि हे रोज येतात. मग बघा, आणि कुठला मानधन नाही, काय नाही, मुलं घडवण्याचं कार्य करतायत. तर अशा पैलवानाला आणि अशा वस्तादाला मी साधं प्रणाम करतो. आणि त्यांच्या हातामध्ये दिलेली जी मुलं आहेत, वस्तादाने एकच सांगितलं, मी मोठा पैलवान जरी नाही करू शकलो तर एक चांगला माणूस बनवू शकतोय. आणि आज ही गरज आहे. कमीत कमी मोठा पैलवान नाही झाला तर चालेल, पण चांगला माणूस घडतोय. हा गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वास हरवले करतायत. मी स्वतः पैलवानचा मेहनत घेतलेली बघतोय सकाळपासून, तर मी यांना साधं प्रणाम करतो. नवीन पिढीला एवढंच सांगतो की ह्यांनी जे सांगितले हे ऐकून घ्या आणि नक्कीच तुमच्यात बदल करा, एवढंच सांगतो. नमस्कार. नमस्कार.